नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहूया उकळलेल्या अंड आणि शिमला मिरचीची सुकी भाजी। हे पहा, 4 अंडी घेतले उकडून आणि छोटे पीस करून घेतले आहे। हे पहा, शिमला मिरची घेतली आहे, ती पण बारीक चिरून घेतली आहे। 2 कांदे घेतले आहे, ते पण बारीक चिरून घेतले आहे। 1 टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून। कोथिंबीर घेतली आहे मूठभर। जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, मालवणी मसाला 1 चमचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा कोथिंबीरची पावडर। हे पहा, कढई आपली छानपैकी गरम झाली आहे। तेल घालून घेऊया, कांदा घालून घेऊया। गॅस फास्ट करायचा। ही उकळलेल्या अंड्याची आणि शिमला मिरचीची भाजी खूप छान होते, मस्त होते। तुम्ही पण करा। हे पहा, 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवलं आहे। हे पहा, 2 मिनिटं आली आहे। टोमॅटो घालून घेते, तो पण छानपैकी परतून घेते। आता शिमला मिरची घालून घेते, ती पण छानपैकी परतून घेते। दोन मिनिटासाठी झाकण मारून ठेवते। अजिबात पाणी नाही वापरलं मी, पाणी नाही वापरायचं। छानपैकी शिजली आहे शिमला मिरची। आता याच्यामध्ये सुके मसाले घालते, ते छानपैकी परतून घेते, एकजीव करून घेते। हे पहा, आता उकळलेलं अंडा आहे ना, छोटे छोटे पीस करून घेतले आहे, ते घालून घेऊया। छानपैकी एकजीव करून घेऊया आणि 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवूया। हे पहा, 2 मिनिटं झाली आहे। छानपैकी पुन्हा परतून घेऊया। त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया। हे पहा, आपली अंडा आणि शिमला मिरचीची भाजी करून तयार झाली आहे। ही पहा, उकळलेल्या अंड्याची आणि शिमला मिरचीची भाजी करून तयार झाली आहे। मस्त दिसत आहे, खूप छान झाली आहे। ही पहा, तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशात एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।